नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. नेहमीप्रमाणेच आपण वेगवेगळी माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो. तर त्याचप्रमाणे आज आपण भारतीय वृत्तपत्रांची सुरुवात कशी झाली, कुठे झाली आणि काही इम्पॉर्टंट वृत्तपत्रे इथे आपण आज पाहणार आहोत. तर बघा, भारतीय वृत्तपत्रांची सुरुवात कधी झाली, तर ह्याचं काही इतिहास आहे. मुद्रणकलेचा शोध युरोपमध्ये 15व्या शतकात लागला होता. तसंच वृत्तपत्रे व ग्रंथनिर्मितीस चालना पण युरोपमध्येच भेटली होती. नंतर काय झालं, मुद्रणकलेचा प्रवेश भारतामध्ये केव्हा झाला, तर भारतामध्ये मुद्रणकलेचा प्रवेश झाला 16व्या शतकात. म्हणजे एक पूर्ण शतक गेल्यानंतर त्याचा प्रवेश भारतात झाला. तसंच भारतात मुद्रणाची सुरुवात देखील सर्वप्रथम कुठे झाली, तर गोव्यामध्ये झाली. तसंच भारतात मुद्रणकलेचा प्रसार ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केला होता. बघा, आपण इथे काही फॅक्ट्स घेऊन आलेलो आहेत. म्हणजे मुद्रणकलेचा शोध कधी लागला, भारतामध्ये प्रवेश कधी झाला मुद्रणकलेचा, जसं की 16व्या शतकात भारतात मुद्रणकलेचा प्रवेश झाला. नंतर सुरुवात कुठून झाली, तर गोव्यामधून सुरुवात झाली, कोणत्या शतकात झाली आणि कोणी केली, तर ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केली. अशा आपण काही फॅक्ट्स इथे महत्त्वाचे जे आहेत ते पाहणार आहोत. तर बघा, तसंच 29 जानेवारी 1780 रोजी भारतातील पहिले वृत्तपत्र बेंगॉल गॅझेट या नावाने जेम्स ऑगस्टस हिक्कीने इंग्रजी साप्ताहिक बंगालमध्ये सुरू केले. ही पण एक महत्त्वाची फॅक्ट्स आहे. कारण 29 जानेवारी 1780 रोजी हे पहिले वृत्तपत्र सुरू झाले. कधी सुरू झाले असं पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं, तेव्हा ही डेट तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. पहिलं वृत्तपत्र कोणतं आहे, तर बेंगाल गॅझेट. कोणी केलं, तर जेम्स ऑगस्टस हिक्कीने हे सुरू केलं. आणि ते कशामध्ये होतं, तर ते होतं इंग्रजीमध्ये. आणि तसंच ते साप्ताहिक होतं का, पाक्षिक होतं का, मासिक होतं, असं पण प्रश्न विचारला जातो. त्यामुळे ते हे जे बेंगाल गॅझेट आहे ते काय होतं, तर साप्ताहिक होतं आणि बंगालमध्ये त्याची सुरुवात झाली होती. पुढची फॅक्ट्स आहे, भारतीय वा देशी भाषातील वृत्तपत्र व्यवसायांचा प्रारंभही कुठे झाला होता, तर तो झाला होता बंगालमध्येच. पुढची फॅक्ट्स बघा, 1816 साली गंगाधर भट्टाचार्य या गृहस्थाने बेंगॉल गॅझेट हे वृत्तपत्र बंगाली भाषेत सुरू केलं. म्हणजे ते अगोदर जे बेंगॉल गॅझेट होतं ते इंग्रजीमध्ये होतं, परंतु पहिल्यांदा आपल्या भारतीय भाषेत म्हणजे बंगाली भाषेत कोणी सुरू केलं, तर ते गंगाधर भट्टाचार्य यांनी सुरू केलं. ही देखील एक महत्त्वाची फॅक्ट्स आहे. तसंच भवानीचरण बॅनर्जी यांनी संवाद कौमुदी हे बंगाली वृत्तपत्र 4 डिसेंबर 1821 सुरू केलं. आता संवाद कौमुदीवर पण खूपदा क्वेश्चन येऊन गेलेला आहे आपल्याला, म्हणून आपण ही देखील इथं फॅक्ट्स घेतलेली आहे. तर कधी सुरू झाले, 4 डिसेंबर 1821 साली ते सुरू झालेलं आहे. प्रसिद्ध बंगाली नेते व समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांचा संवाद कौमुदीशी घनिष्ठ संबंध होता आणि त्यांचे हे पत्र म्हणूनच ते ओळखले जाईल. अशा प्रकारे संवाद कौमुदी एक इम्पॉर्टंट वृत्तपत्र आहे. त्याची सुरुवात कधी झाली आणि कोणाशी घनिष्ठ संबंध होता, या 2-3 फॅक्ट्स तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. दुसरं वृत्तपत्र आहे समाचार दर्पण. तर बघा, समाचार दर्पण हे कधी सुरू झालं, 23 मे 1818 रोजी समाचार दर्पण हे बंगाली भाषेतील साप्ताहिक सुरू झालं. हे कसं होतं, बंगाली भाषेत होतं आणि हे काय, तर हे देखील साप्ताहिक आहे. देशी भाषेतील पहिल्या वृत्तपत्राचा मान त्याच्याकडे जातो. म्हणजेच देशी भाषेतील कोणतं पहिलं वृत्तपत्र असेल, तर ते आहे समाचार दर्पण. तसंच सोमप्रकाश हे देखील काय वृत्तपत्र आहे, तर सोमप्रकाश जे आहे, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमप्रकाश हे साप्ताहिक 15 नोव्हेंबर 1858 पासून चालू झालेलं आहे. आणि द्वारकानाथ गंगोपाध्याय हे त्यांचे संपादक होते. बघा, सोमप्रकाशवर पण खूपदा प्रश्न आलेला आहे, म्हणून आपण इथे ते घेतलेलं आहे. तर सोमप्रकाश कधी सुरू झालं होतं, 15 नोव्हेंबर 1858 पासून सुरू झालेलं आहे. आणि त्याचे संपादक जर विचारले तर ते देखील लक्षात असू द्या, द्वारकानाथ गंगोपाध्याय हे त्याचे संपादक आहेत. तसंच आता पुढची फॅक्ट्स आहे आपली, 11 फेब्रुवारी 1933 रोजी हरिजन, जे की इंग्रजीमधून प्रसारित व्हायचं, तर हरिजन हे याची सुरुवात कोणी केली होती, गांधीजींनी केली होती. आणि हरिजन हे काय, साप्ताहिक आहे. हे देखील फॅक्ट्स लक्षात असू द्या. हरिजनची हिंदी आवृत्ती निघू लागली. त्यात स्वतः गांधीजींच्या व्यतिरिक्त महादेव देसाई, किशोरलाल मशरूवाला, काका कालेलकर, नरहरी पारेख यासारखे नामवंत लेखक त्याच्यामध्ये लेखन करीत असत. अशा ह्या काही फॅक्ट्स आपण इथे वर्तमानपत्राबद्दल घेऊन आलेलो आहेत, ज्या की नेहमी एक्झाममध्ये याच्यावर प्रश्न आलेले आहेत, म्हणून काही इम्पॉर्टंट गोष्टी आपण इथे घेऊन आलेलो आहेत. तसंच आता पुढची फॅक्ट्स काय, 1940 पासून 6 वर्ष गांधीजींनी आपली वृत्तपत्रे प्रकाशनपूर्व नियंत्रणाच्या निषेधार्थ बंद ठेवली होती. त्यानंतर ती पुन्हा सुरू झाली. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे इथे थोड्याफार वर्तमानपत्राची सुरुवात केव्हा झाली, कोणत्या शतकात झाली आणि कोणते वर्तमानपत्र थोडेसे इम्पॉर्टंट आहेत, ज्यावर वारंवार क्वेश्चन आपल्याला विचारला जातो, त्या गोष्टी आपण इथे पाहिलेल्या आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.